मॅच दिशेनं जाऊयात. आज मंगेशनं बराच वेळ काढलाय टीमसाठी. अवघड असतं संसारामध्ये घुसल्यानंतर एवढा वेळ काढायचा, बापरे. त्यात रविवार आहे, चिकन आणा, मेथी आणा, कोथिंबीर आणा, मसाला आणा, याच्यामध्ये तो गुंतलाय आणि आज वेळ काढलाय मंगेशनं. मॅच दिशेनं जाऊयात. पहिला चेंडू अगदी एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. चिकी धाव, चोरीची धाव. नजरों के सामने से आपने एक रन चुराया जो सनम. वॉट अ रनिंग बिटवीन विकेट. खूप छान. महेशला स्ट्राईकला तुम्ही पाहताय. आणि श्रीकांत लॉफ केलाय, कॅच कॉल दिलाय, इम्पॉर्टंट कॅच पकडली आहे. एक मोठी विकेट, एक मोठा मासा, एक मोठा हिरा, एक बिग फिश इन द बास्केट. कॅच महत्वाची होती. जशी कॅच उडाली तसं सांगितलं की ही कॅच महत्वाची आहे. पकडली जाते कॅच. नाराज असेल महेश, भरपूर नाराज असेल महेश. न्यू बॅटर श्याम दाखल झालाय. खूप महत्वाची मॅच आहे दादा. तू आधी 2 मॅच मध्ये काय खेळलाय भूल जाओ, या मॅच मध्ये काय खेळणार वो बताओ. अशी मॅच आहे. यॉर्कर अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. टीमची टोटल अगदी 2 वरती जाऊन पोहोचेल. नवीन फलंदाज दाखल झाला श्याम. पानेरी टीम एक वेगळा कमबॅक झालाय. धप्पा. अरे हो एक बाजीगर कहते हैं, हारकर भी बाजी जीतता है, वो बाजीगर खेळाता. आणि तसंच बाजीगर टीम दाखल झाली मैदानामध्ये. पानेरी टीमचं आगमन झालं आणि अगदी या चौकारानं आगमन झालंय. फटका चांगला होता, टायमिंग होता, दम होता. पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न, निघून जातोय. 4 येईल चौकार. टीमची टोटल आपण पाहिली थोडीशी आकार घेते, उकार घेते. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. सनिक कंक आमच्या सोबत जोडला गेला. दे दनादन सनिक कंक आमच्या सोबत जोडला स्कोररच्या भूमिकेमध्ये. चॅम्पियन ट्रॉफी उद्या माथाडी प्रीमियर लीग तुम्हाला बघायला भेटेल. माथाडी कामगार कष्टकऱ्यांचा वर्ग म्हणून या महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार ओळखला जातो. कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी केलेलं, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं दिलेली झुंज आणि आराध्य दैवत कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांना बांधलं जातं. आणि अगदी माथाडी प्रीमियर लीग उद्याच्या दिवसामध्ये याच मैदानामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. कॅच ड्रॉप झाली आहे, एका हातानं पकडण्याचा प्रयत्न राहिला. अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धावी ते कंप्लीट केली. टीमची टोटल अगदी 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बनपुरीच्या दोन्ही टीम क्वालिफाय झाल्या. हा वेगळा आनंद आहे. आफ्टर लॉंग टाइम कमबॅक जोरात झाला. लॉफ केला जातोय बॅटच्या मिडलला. क्रंचिंग स्वीट साऊंड इज गोस टू मॅक्सिमम. निघून जातोय सीमा रेषे पार. येईल षटकार. टीमची टोटल आपण पाहिली तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 ऑन अ स्कोर कार्ड. 13 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय.
गोलंदाजीसाठी दाखल होतोय गोलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच सागर जाधव. सागर जाधव गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2, दुसरं षटक, महत्वाचं षटक. लॉफकरण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने गुडलाईन स्पॉटवरती पडलाय. आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न, डॉट जातोय, निर्धाव जातोय, बिंदी गेंड येतोय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. या सागरनं KPL गाजवली होती, या सागरनं पालकमंत्री चषक गाजवला होता, बेस्ट बॉलरचा किताब त्यांना मिळवला होता. फिरकीचा जादूगर, कटर गोलंदाज, लॉफ केलाय, कॅचचा कॉल दिलाय. 2 खेळाडू एकमेकांच्या जवळ आले. चांगला कॉल SRJ मध्ये आणि चांगला कॉल अजिंक्य मध्ये. अजिंक्यनं कॅच पकडली, याला बोलतात कॉल. एका चेंडू खाली जेव्हा 2 खेळाडू येतात तेव्हा कॅच नक्की पकडणार कोण हे सांगणं गरजेचं असतं आणि तेच कॅच अजिंक्यनं पकडली. कट गोलंदाज, कोयना प्रीमियर लीग ज्यानं गाजवली, पालकमंत्री चषक ज्यानं गाजवला, तो फिरकीच्या जादूवरती भल्या भल्या फलंदाजांना अगदी बांधून ठेवणारा सागर सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालाय. फलंदाज राजेश बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी देखील चेंडू गॅदर केलाय, फेकला जात नाहीये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. सागरच्या गोलंदाजीवरती आताही आपण पाहिलं तर बऱ्याच अडचणी येत आहेत. या विद्युतचं लंच ब्रेक चालू झालाय. टीमची टोटल अगदी 14 वरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम चेंडू, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल, व्हाईट बॉल. अपील केली, दबाव टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. आता धावा महत्वाच्या आहेत. धावा येऊ देत, कशा येऊ देत, धावांची गरज आहे, भरपूर आहे, खूप आहे. आणि या एक्स्ट्रा धावा टीमसाठी भरपूर महत्वाच्या आहेत. पुढे खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवरती अपील उचलली आहे, प्रत्येक गेंद पे अपील कर रे गुरु. दबाव टाकण्याचा वेगळा षडयंत्र आहे. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2 मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा 4 चेंडूचा खेळ अद्याप झालाय. चार चेंडू सध्या मात्र झालेले आहेत. फलंदाज ज्या पद्धतीने आपण पाहिलं, बॉडी लँग्वेज अगदी क्लिअर होती, कोणती हालचाल नव्हती. आणि जी अपील केली जाते तो दबाव टाकला जातोय. चतुर राहावं लागेल, चालाक राहावं लागेल आता अंपायर्सना देखील. लॉफ केला जातोय, कॅचेटचा कॉल दिलाय. फिल्डिंग तर चांगली केली जाते, मात्र दुसऱ्या बाजूला धावांसाठी धावाही केली जाते. तब्बल आताच्या धावा कंप्लीट केल्या गेल्या आपण पाहिलं तर 2 धावेच्या मदतीनं. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2 मार्गस्थ असताना धावा सध्या जाऊन पोहोचले 17. चेंडू झालेत 5, बाकी 1. महत्वाचा चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी बुंद्याला चेंडू, वाईडिश यॉर्कर टाकलाय. चांगली गोलंदाजी सागरची. पुन्हा थांबवलंय, पुन्हा जकडून ठेवलंय, पुन्हा अकडून ठेवलंय सागरनं. धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या, थोडीशी धावसंख्येला ब्रेकही लावलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सागर राहिला आपल्या जादूंच्या बोटावरती. चेंडू फिरवत असताना फलंदाजालाही फसवलंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल जाऊन पोहोचली 17-17. अप्रतिम. शेवटचे षटक, हाणामारीचं षटक. मयूर जाधव गोलंदाजीसाठी दाखल झाला 3ऱ्या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॉप एजला, विकेट किपर चेंडू खाली, पकडली जाते कॅच, विकेटचं पतन. वाटोळ टीमला आणखीन एक धक्का भेटतोय. अर्थातच NCC वाटोळ टीमचा राजेश माघारी जाईल.
आकाश आल्या मैदानामध्ये. आकाश दाखल होतोय. पहिला चेंडूवरती विकेट आली आहे. लॉक करण्याचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला. डिक्लेअर मध्ये एक धाव. प्रॅक्टिस 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 इज अ परफेक्ट. असं अमित सुर्वे यांची प्रॅक्टिस तू बघितलीस ना तर कालपासून ते कंटिन्यू नॉकिंग करतायत. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न अगदी डिप्सकोल एक रिझन आहे. खेळाडू चेंडू अडवलाय तो घेऊन कदाचित डिक्लेअर मध्ये एक धाव येईल. सिंगल धाव एक धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. तब्बल अजूनही चेंडू बाकी आहेत. पाने टीमच्या चेहऱ्यावरती तुझा स्माइल बघितली ना. काल टीम नाराज होऊन गेली. गुड न्यूज आली. काय हसत आली आहे टीम. पाने टीम म्हणजे भाई लॉटरी लग गई. काय करू या लॉटरीचं असं झालंय त्यांना. वेलकम. लॉफ केलाय. डिप्सकोल एक रिझन कॅचचा कॉल दिलाय. पकडली जातीये कॅच. विकेटचं पतन. आणखीन एक बॅटर कॉन. जावं लागेल आणखीन एक फलंदाज. श्री दाखल होतोय. आज कुसरून टीमनं झाडाखालची जागा बुक केली आहे सकाळी. तर खेळाडू जर कुसरून टीमचे कोणी आले असतील तर झाडाच्या खाली. तब्बल 2 चेंडू आता बाकी आहेत. ही मॅच महत्वाची आहे. ही मॅच दोन्ही टीमच्या अस्तित्वाची आहे. आपल्या गावाची गुणवत्ता दाखवणारा खेळ करावाच लागेल. कारण की आतापर्यंत 2 मॅच जिंकल्यात. ही मॅच जिंकली की चिठ्ठीमध्ये. ही मॅच जिंकली की बक्षीस पात्र फेरीमध्ये. आणि बक्षीस कोणाला नकोय. चॅम्पियन ट्रॉफी आहे. आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी येणं म्हणजे गावाला आणखीन गाव पण येणं. गावासाठी खेळणारे एक गाव 11चे सगळे खेळाडू ग्रामीण खेळाडू गावासाठी खेळतात. गावाच्या नावासाठी खेळतात. ओहो हो हो. ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय. ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय. काय गोलंदाजी. चेंडू रोल फिंगर रोल. आप आगे आए हमने गेंद आपके पैरों पे डाले और आगे आ जाए जनाब. बच के जाएंगे कहां पे. श्री आलाय. 1 to go. हा ही चेंडू यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. विकेट किपर कदाचित OUT आउट. येस. इनिंगचा होतोय ब्रेक. संघाची धावसंख्या 19 आणि 20 धावेचा आहे आव्हान. 20 रन्स टू विन. 20 धावा.
सर्व टीम्स कॅप्टन आपण चिठ्ठ्या करणार आहोत. ही मॅच जशी संपत येईल सेकंड ओव्हरला तुम्ही सर्वांनी व्यासपीठावरती या. सर्व कॅप्टन्स लगेच चिठ्ठ्या, लगेच टॉस, झटपट पटापट, लगेच मॅच. येस संतोष दादा. ओके बॅट्समन चला या लगेच पटकन. साऊथचे दोन्ही स्टार्स वेलकम. नुकतेच अमोल दादा आणि संजय देसाई स्वागत आहे. बोथ अदर इज नॉट अ हिरो, इज अ विलन. वेलकम विलन. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. चला दोन्ही फलंदाज थोडासा स्पीडअप घ्या दादा. यानंतर चिठ्ठ्या आहेत, नशिबांचा खेळ आहे. अमोल दादा या व्यासपीठावरती, संजय दादा या व्यासपीठावरती आपल्या दोघांचं मनापासून स्वागत आहे. अजिंक्य स्ट्रायकिंग वरती ओपन करेल. मयूरला नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय. महेश आलाय गोलंदाजीसाठी. मॅच ऑन आहे. मॅच दोन्ही बाजूला ऑन असणार कारण की बॉलिंग अटॅक वाटोळी टीमकडे आहे. या मॅचमध्ये करायचे 20 धावा. 20 येणारे 18 चेंडू आणि 20 धावेची आहे गरज. पहिला चेंडू फ्लिक केलाय मनगटाच्या साह्यानं डीप स्क्वेअर एक रिजन मध्ये. टप्पा टप्पा अगदी डिक्लेअर मध्ये येईल एक धाव. या संजय दादा या व्यासपीठावरती आपलंही स्वागत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पडल्यानंतर थोडंसं राईज झालं. चांगला चेंडू हाताळला जातोय. आपल्या ओव्हरमध्ये असलेला बाउन्स, आपल्या ओव्हरमध्ये असलेला वन बाउन्स तो यूज केला जातो बाउन्सर चेंडू. आणि तिथे आपण पाहिलं तर यश भेटलंय गोलंदाजाला. महेशची गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ही महत्वाची ओव्हर आहे, मॅच बनवणारी ओव्हर आहे. बॅकफुटला पुन्हा त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला वाटेल रिप्ले दाखवलाय, आहा हा आणखीन एक नव्या पद्धतीने त्याच फलंदाजाला चेंडू होता. तेच रिझन, तोच फटका, तेच घडलं. डॉट चेंडू आला. ओव्हर क्रमांक 1. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. त्यानंतर दोन्ही आले डॉट बॉल. पुढे खेळण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू यावेळी कव्हरला. अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथे घेतली जाते. नॉन स्ट्राईकला होता बॅटर, त्याच्या अगदी शरीराला लागला चेंडू. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी कव्हरमध्ये गेला. कॅरम फटका बोलतात ना, त्या पद्धतीने हा फटका खेळून काढलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल. टॉपला बॅटच्या कॅचचा कॉल दिलाय. 2 खेळाडू आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबल ही महत्वाचे आहेत. एकेरी दुहेरी धावेवरती ही तेवढंच लक्ष आहे जेवढं षटकार चौकारावरती आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये महेशची गोलंदाजी अगदी कौतुकास्पद राहिले. कारण की महेशच्या गोलंदाजीमध्ये एलिव्हेशन भेटलं नाहीये. फलंदाजाला खेळण्यासाठी जास्त जागा भेटली नाहीये. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाते. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 बाकी आहे. 1 2 गो. लॉफ करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर बाहेर काढला. लॉंग ऑफला ऑलरेडी तैनात केलाय खेळाडू. तिथे चेंडू फेकला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. चांगली मॅच बघायला भेटेल यामध्ये शंका नाहीये. कारण की मॅच कोणत्या एका तर्फीला गेली नाहीये. मॅच दोन्ही टीमकडे. एका बाजूला टीम तुम्ही पाहताय अर्थातच वाटोळी टीम, तर दुसऱ्या बाजूला संघ तुम्ही पाहताय एराड स्पोर्ट्स एराड. दोन्ही बाजूला मॅच अजूनही ऑन आहे. संघ चला स्पीडअप घ्या. वाटोळी टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. ओव्हर क्रमांक 2. 20 धावेचं आव्हान आहे. 5 धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. 12 चेंडू 15ची गरज आहे.
आकाश दाखल होतोय. इम्पॉर्टंट मॅच. ही ओव्हर महत्वाची आहे दादा. मॅच बऱ्याचदा इकडे बनते किंवा मॅच बऱ्याचदा इथे घडते किंवा बिघडतेही, फसतेही आणि हसतेही. मॅच महत्वाची आहे, भरपूर महत्वाची मॅच. यावेळी देखील कव्हर आहे, स्टॉप केलाय, धाव दिली जात नाहीये. डॉट बॉल. लॉफ केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, एलिव्हेशन आहे आणि अगदी आपण पाहिलं तर अप्रतिम कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन होईल आणि तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर सरळ खेळाडूच्या हातामध्ये. ओ यू टी आउट. एक मोठी विकेट. अप्रतिम कॅच पकडली गेली. महत्वाची ओव्हर ही चालू आहे. यावेळी अप्रतिम फटका. व्हॉट अ स्ट्रोक. नजाकत होती फटक्यामध्ये. ज्या पद्धतीने कॉपी बुक स्टाईल हा फटका खेळलाय, अगदी हा चौकार आहे. इट्स अ 4. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 चेंडू, आता 11 धावेची गरज आहे. मॅच चांगली बनत चालली आहे. पकडलेली कॅच, त्यामुळे मॅच बनली. हाई लॉफ केलाय, मिड विकेटला वेगानं जातोय खेळाडू, अडवण्याचा प्रयत्न. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. चेक केला, करावा लागेल. येस ऑफकोर्स अंपायर, जावं लागेल अंपायर कडे. येस थँक्यू. चेक केला जाईल. ही फिल्डिंग क्लिअर आहे का. इट्स 4. हा आहे चौकार अंपायर. पूर्णपणे पिक्चर क्लिअर आहे, कारण की बाउंड्री लाईनच्या बाहेर असलेल्या खेळाडूंना लगेच सांगितलं की चेक करा. हा बाउंड्री लाईनच्या बाहेरून अडवलाय. इट्स अ 4. टीमची टोटल जाऊन पोहोचते 13 वरती. 13 धावा. बनली आहे मॅच, तरी आहे धाकधूक धाकधूक धाकधूक. ओ लिडिंग एज, कॉट बिहाइंड द विकेट. मोठी विकेट आहे, महत्वाची विकेट आहे. मॅचचे चित्र क्लिअर होत नाहीये. कधी इकडे कधी तिकडे. कधी मॅच वाटोळी टीमला जाते, कधी एराडगावला जाते. मॅच अजूनही क्लिअर झाली नाहीये. पण अडकले पाटण तालुक्यातच. स्प्राईट क्लिअर आहे, मॅच नाही क्लिअर झाली. आमचे सन्माननीय सुशांतजी तुपे साहेब शेठ, मी विनंती करेल मालक या, आपलं मनापासून स्वागत. या पण व्यासपीठावरती. सुशांतजी तुपे साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. मालक वेलकम.
7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू मध्ये तब्बल 7 धावेची गरज आहे. हो शरीराचा वेध घेतोय. मॅच बनली गेली आहे. काय गोलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये. येणारे चेंडू आता बाकी आहे 6. करायचे 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. अजित सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज. एक चांगली मॅच बनली आहे. चांगली मॅच रंगली आहे. चांगली मॅच घडली आहे. या मॅच मध्ये हवेत तब्बल 6 चेंडू. विजयासाठी 7 धावेची गरज. एका बाजूला एरड टीम मॅच मध्ये कमबॅक करते. दुसऱ्या बाजूला वाटोळे टीमने सांगितलं मॅच सोडणार नाही आहोत. आम्ही आलोय जिंकण्यासाठी. आम्हालाही विजय हवाय. हरणं काय असतात ती माहित नाही, पण ती जंगलात नक्की बघितलेत. या मॅच मध्ये विजय कोणाला भेटेल? येईल का एरड टीम की पुन्हा एकदा वाटोळे टीम कमबॅक करेल? त्याचबरोबर आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम 2609 म्हणजे इट्स नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. सुशांत तुपे साहेब वेलकम. दादा आपलं मनापासून अधिक स्वागत. हे संपूर्ण बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर अगदी स्वतःचं नाव कमवलं. बैलगाडा मालक म्हणून ज्यांनी नाव कमवलं आणि त्यांचं सुशांतजी तुपे शेठ यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम दादा. आपलं मनापासून स्वागत. त्यांच्यासोबत असलेला संपूर्ण मित्रपरिवार. भरपूर दिवसानंतर हे सगळा मित्रपरिवार भेटला. डिक्लेअर मध्ये 1 धाव. येणारे तब्बल चेंडू आता आपण पाहिले तर 5 आहेत आणि विजयासाठी 6 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. हा जो बॉलिंग अटॅक आहे तो वाटोळे टीम कडे. गोलंदाजी अटॅक या मैदानामध्ये 20 धावा कशा पद्धतीने रोखल्या जात आहेत. हो आधीच बॅट फिरली आहे. चेंडू ही फिरला. पंचांकडे पाहिला. पंच सांगतायत चेक करायचंय मला. अंपायरचा कॉल आहे हा अंपायर कॉल आहे की वाईट आहे का? चेक केलं जाईल. अंपायर आहेत ऑफिशियल. क्रुशियल मुवमेंट आहे. आणखी वाटोळे टीमचा 12वा खेळाडू बोलणार बॉल आहे. एरडचा बोलणार वाईट आहे. ये बात आहे. अंपायर बोलतील जो योग्य आहे तो निर्णय देणार. वाटोळे टीमचा 12वा खेळाडू अंपायर बनलाय. तोही चेक करतोय. हे असतं 12व्या खेळाडूंचं काम असतं हे की तुम्ही थर्ड अंपायर चेक करा, तुम्ही स्कोर चेक करा, तुम्ही डिसिजन चेक करा आणि 12व्या खेळाडूंचं काम पूर्ण पार पाडतायत ते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताला जातोय. डॉट बॉल. मॅचची कहाणी रंगली आहे. 4 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी तब्बल आता गरज आहे 6 धावेची. वॉट अ स्ट्रोक. कदाचित 1 बाउन्स. येईल 4. येतोय चौकार. टप्पा चुकला की कार्यक्रम होतो हे ऐकत आलोय. टप्पा चुकला मॅच मध्ये. फिरकी गोलंदाज. एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच गोलंदाज आकाशचा. आता विजयासाठी 3 चेंडू तब्बल 2 धावेची गरज. चांगली मॅच. चांगला चित्तथरारक सामना रंगला गेलाय. 3 चेंडू आहेत. 2 धावा हव्यात. हाही चेंडू फसला जातोय. कॅच महत्वाची. कॅच पकडली. मॅच नाही अजून बनले. मॅच अजूनही अडकली आहे. पकडला जातोय झेल. हा असाच एक खेळ. ये खेळ नाहीये बच्चों का, तेल निकलता है अच्छो अच्छो का. हा खेळ असाच आहे क्रिकेटचा. 2 चेंडू 2 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. काय गोलंदाजी राहिली आहे. आकाशचा तो टप्पा चुकला. तिथे चौकार आला. गोलंदाजी चांगली राहिली. एराड टीम एका बाजूला, वाटोळे संघ दुसऱ्या बाजूला. एराड की वाटोळे. अप्रतिम मॅच. वाटोळे की कोई अगदी एराड टीम. एराड की वाटोळे संघ. आकाश की दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज जो आलाय सागर जाधव. सागर जाधव ही कट्टर गोलंदाज आहे. आकाश त्याच्या समोर कट्टर आलाय. एक चांगली मॅच. टप्पा अजूनही महत्वाचा आहे. राऊंड दी विकेट. टप्पा पडला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे आता. मॅच कदाचित 1 धाव घेतली आहे. मॅच कहाणी आले चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. 1 चेंडू 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच.
टप्पा महत्वाचा आहे, गप्पा महत्वाच्या आहेत. टप्पा चुकला तर मॅच निघून जाईल. दोन्ही टीमच्या हृदयामध्ये धक 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 धाप धूप चालू आहे. दोन्ही टीम टेन्शन मध्ये आहे. देवाचा दावा चालू आहे. मॅचची कहाणी काय राहील? एक चेंडू तुम्हाला राजा बनवतो, एक चेंडू तुम्हाला विलन बनवतो. आज एक चेंडू एक वरती मॅच आली आहे. बोलतात ना, एका धावेला किंमत आहे तीच एक धाव. मी म्हणेल एका धावेची किंमत 30,000 रुपये. एका धावेची किंमत वाढली आहे. आता रेट वाढलाय. सोनाच्या दुकानामध्ये गेलात तरी सोन्याची किंमत आता मैदानात जास्त नाहीये. आता एका धावेची किंमत आहे, एका डॉटची किंमत आहे. कारण की गोलंदाजांसाठी देखील एक डॉट किती महत्वाचा. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. वाटोय टीम बोलत असेल ह्याची दानं दे ग देवा एखादा डॉट यावा. एराट टीम बोलत असेल ह्याची दानं दे ग देवा एक रन यावा. या मॅच मध्ये काय घडेल? कारण की किती उपवास धरला तरी विजय मिळवता येत नाही. त्यासाठी मेहनतीनं, जिद्दीनं, कष्टानं, मेहनतीनं विजयाच्या मागे धावावं लागतं. ही मॅच अशीच आहे. एक चेंडू एक धाव. ड्राइव्ह केलाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. वाटोय टीमनं कहाणी बदलली आहे. फिरकी गोलंदाज आकाशनं मॅचची कहाणी बदलली. आकाशला उचलून घेतलंय खांद्यावरती. खेळ असा करा की जमाना वेडा होईल. खेळ असा करा की जमाना दिवाना होईल. या आकाशचा दिवाना झाला जमाना. जमाना केला दिवाना आकाशनं. छोटा तीर वार करे गंभीर. छोटा तीर आकाश वाटोय टीमचा. आणि आकाशनं सांगितलं वाटोय टीम होते चिट्टीच्या खेळामध्ये क्वालिफायर. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. आकाशनं सांगितलं हम जब तक खडे तब तक मॅच ऑन आहे गुरु. काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय. रिप्ले पहा. चेंडू पडलाय काय काटा बदललाय गुरु. वॉट अ मॅच यार. आकाश अप्रतिम. ज्युनियर आकाशनं खेळ दमदार केला. वॉट अ बॉल यार. वाटोय टीम काय गोलंदाजी. वाटोय टीम न कमबॅक केला. चिट्टीचा खेळ. छोटा तीर वार करे गंभीर. आकाशनं सांगितलं आणि जमाना दिवाना झाला. तालुका दिवाना झाला आकाशच्या